नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे एमपीएससी अकॅडमीमध्ये. मी अखिल सर, संचालक एमपीएससी अकॅडमी. आज आपण भूगोलाचा एक टॉपिक घेणार आहोत, महाराष्ट्र राजकीय भूगोल. महाराष्ट्राच्या राजकीय भूगोलामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात हे आपण संपूर्ण या टॉपिकच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. आपण यामध्ये महाराष्ट्राचा स्थान विस्तार सीमा हे पण आपण थोडक्यात समजणार आहोत आणि राजकीय भूगोल सुद्धा आपण थोडक्यात समजणार आहोत. हे आपल्याला इथं बघायचं आहे. भूगोलाला 15 मार्क, भूगोल या विषयामध्ये कंबाईन या एक्झामिनेशन मध्ये 15 मार्क 10 मार्कला विचारलं जातं आणि राज्यसेवेमध्ये कधी कधी 10 कधी कधी 15 असे विचारलं जातं. तर यामध्ये तुमचा राज्यसेवा हेही कव्हर होईल आणि कंबाईन आणि इव्हन सरळ सेवेचे परीक्षाचे मार्क सुद्धा कव्हर होतील. इव्हन पोलीस भरती येत आहे, पोलीस भरतीला पण सुद्धा याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे, हे तुम्ही लक्षात घेऊ शकता. तर आपण राजकीय भूगोल आपण बघत आहोत. ठीक आहे, राजकीय भूगोलामध्ये आपल्याला पहिलं टॉपिक आपण कव्हर करतो. याच्यामध्ये बघा, महाराष्ट्राचे पूर्वी 1960 ला 4 प्रशासकीय विभाग होते, आज 6 प्रशासकीय विभाग आहेत. लक्षात ठेवा, तुम्हाला मी मॅपिंगच्या माध्यमातून सांगतो. बघा, हा मॅप दिसत असेल तुम्हाला. ठीक आहे, समजून घ्या याच्यामध्ये काय आहे. ठीक आहे, बघा हा मॅप आहे. सर्वात आधी मी तुम्हाला सांगतो, सर्वात आधी 1 मे 1960 रोजी, ठीक आहे, 26 जिल्हे, 4 प्रशासकीय विभाग, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर 229 तालुके. हे जसेच तसे प्रश्न विचारलं जातं आयोगाचं, हे तुम्ही लक्षात घ्या. 26 जिल्हे, 4 प्रशासकीय विभाग, 229 तालुके. आता हे जे 4 प्रशासकीय विभाग आहेत, आता हे 4 प्रशासकीय विभागाचा आपण विचार केला तर जो पहिला प्रशासकीय विभाग आहे तो आपण, जे 4 प्रशासकीय विभाग आहेत ते आपण बघणार आहोत. पहिला आहे औरंगाबाद प्रशासकीय विभाग. औरंगाबाद प्रशासकीय विभागाला नवीन एक नाव देण्यात आलेलं आहे, तो आहे छत्रपती संभाजीनगर. लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर दुसरा जो प्रशासकीय विभाग आहे तो प्रशासकीय विभाग आहे पुणे. ठीक आहे, तिसरा प्रशासकीय विभाग आहे तो प्रशासकीय विभाग आहे नागपूर आणि चौथा जो प्रशासकीय विभाग आहे तो प्रशासकीय विभाग आहे कोकण. म्हणजे काय, हे जे 1 मे 1960 ला हे जे 4 प्रशासकीय विभाग होते, हे 4 प्रशासकीय विभाग कोणते, तर औरंगाबाद, त्याला छत्रपती संभाजीनगर म्हणतात, पुणे, नागपूर आणि कोकण असे 4 प्रशासकीय विभाग होते. आता सध्या स्थितीत आपण जर विचार केला तर 6 प्रशासकीय विभाग आहेत. किती आहेत? 6 प्रशासकीय विभाग आहेत. जर आपण इथं विचार केला तर सध्या स्थितीला 36 जिल्हे, 6 प्रशासकीय विभाग आणि 358 तालुके. लक्षात आलं तुम्हाला? हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे हे 4 प्रशासकीय विभाग 1 मे 1960 ला छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर, कोकण, आणि जे 2 प्रशासकीय विभाग होते जे वाढलेले आहेत ते 2 प्रशासकीय विभाग म्हणजे 6चे कोणते 2 रे, एक असेल नाशिक आणि एक आहे अमरावती. लक्षात आलं तुम्हाला? एक आहे अमरावती, एक आहे नाशिक. असे तुम्हाला किती झाले? 4, हे 5 आणि हे 6. लक्षात आलं? म्हणजे हे 6 प्रशासकीय विभाग. हे तुम्हाला मॅपच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं. आलं लक्षात? इथं काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्राचे पूर्वी 1960 ला 4 प्रशासकीय विभाग होते, आता 6 प्रशासकीय विभाग आहेत. आता बघा याच्यामध्ये कोणते कोणते आहेत? कोकण विभाग, पुणे विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, नागपूर विभाग, अमरावती विभाग, नाशिक विभाग. मी आताच तुम्हाला सांगितलं. मग 1 मे 1960 ला जे 26 जिल्हे होते, ते 26 जिल्ह्यामध्ये आपण जर विचार केला तर कोकण विभागामध्ये बृहन्मुंबई, कुलाबा, ठाणे, रत्नागिरी असं होतं. आता या म्हणजे आपण जर विचार केला तर कुलाबा, रायगड 1 जानेवारी 1981 पासून त्याला नाव देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, धुळे आणि जळगाव. अहमदनगरला आता अहिल्यानगर असं नाव देण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवायचं, अहमदनगरला अहिल्यानगर नाव देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये हे 1960चं बघतोय आपण.
छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, धाराशिव, नांदेड. या धाराशिवला आधी काय म्हणायचे? उस्मानाबाद म्हणायचे. ओके. नागपूर प्रशासकीय विभागामध्ये आपण जर विचार केला तर नागपूर, वर्धा, भंडारा, चांदा म्हणजे चंद्रपूर, अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ. ओके. अमरावती विभागामध्ये 1960 साली हा विभाग अस्तित्वात नव्हता आणि नाशिक विभाग सुद्धा 1960 ला हा विभाग अस्तित्वात नव्हता. हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. सध्या स्थितीमध्ये जसं आपण इथं बघा 2023 ने 2026 आता तर 36 जिल्हे आहेत. आता 2026 मध्ये 36 जिल्हे कोणते? तर मुंबई उपनगर, ठीक आहे, मुंबई शहर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग. लक्षात आलं तुम्हाला? त्याच्यानंतर पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर हे सगळे पुणे विभागातील. त्याच्यानंतर संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली हे संपूर्ण लक्षात ठेवायचं. अमरावती विभाग, नागपूर विभागामध्ये नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर. ओके. अमरावती विभागामध्ये यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम आहेत. त्याच्यानंतर नाशिक विभागामध्ये अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार. हे लक्षात आलं? म्हणजे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की आता सध्या स्थितीला हे जे जिल्हे आहेत हे जिल्हे या विभागामध्ये देण्यात आलेले आहेत. आता हे जिल्हे म्हणजे किती? बघा, कोकण विभागामध्ये एकूण जिल्हे किती आहेत? कोकण विभागामध्ये एकूण जिल्हे 7 आहेत. ठीक आहे, 7 आहेत का? बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आहेत. 7 जिल्हे हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. तर पुणे विभागामध्ये 5 जिल्हे. ठीक आहे, बघून घ्या, 1, 2, 3, 4, 5. ओके. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 8 जिल्हे, नागपूर विभागामध्ये 6 जिल्हे, अमरावती विभागामध्ये 5 जिल्हे आणि नाशिक विभागामध्ये सुद्धा 5 जिल्हे. हे संपूर्ण जिल्ह्यांची माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. यावर तुम्हाला प्रश्न विचारू शकते, विचारलं आहे, अजून विचारण्याची संभावना आहे, म्हणून हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचं. ओके. त्याच्यानंतर पुढे बघा, जिल्ह्यांच्या संख्येनुसार विभागांचा क्रम. आता जिल्ह्यांच्या संख्येनुसार विभागांचा क्रम म्हणजे काय? मी आताच तुम्हाला सांगितलं. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 8 जिल्हे, कोकणमध्ये 7, नागपूरमध्ये 6, पुणेमध्ये 5, नाशिकमध्ये 5, अमरावतीमध्ये 5 जिल्हे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याच्यासाठी एक कॉमन ट्रिक्स आहे, ते ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवू शकता, है ना? औ ना पुना अकेले, हे कॉमन ट्रिक्स आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. औ म्हणजे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे, औ म्हणजे औरंगाबाद, ना म्हणजे, ठीक आहे, ना म्हणजे नाशिक, ना म्हणजे नाशिक. ठीक आहे. पु म्हणजे पुणे, ना म्हणजे नागपूर, अ म्हणजे अमरावती आणि केले म्हणजे कोकण. लक्षात ठेवायचं. आव ना पुन्हा अकेले. एखादी पोरगी दिसली तर पोरीला म्हणायचं आव ना पुन्हा अकेले, आव ना पुन्हा अकेले. तर तशा पद्धतीने हे ट्रिक्स लक्षात ठेवू शकता. मुलगा भेटला, मुलांना म्हणायचं आव ना पुन्हा अकेले, आव ना पुन्हा अकेले. लक्षात आलं? तर तसंच आहे, हे लक्षात ठेवायचं आहे फक्त आपल्याला, एवढं. ठीक आहे. चला पुढे बघा, तालुक्यांच्या संख्येनुसार विभागांचा क्रम. आता काय आहे की तालुक्यांच्या संख्येनुसार विभागांचा क्रम म्हणजे काय? कोणत्या कोणत्या विभागात किती तालुके आहेत हे सुद्धा आयोग प्रश्न विचारतोय. मग ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे ना आपल्याला. मग ते इथं दिलेलं आहे. तर काय दिलेलं आहे रे? बघा, पेन चेंज करून घेऊ आपण, ब्लॅक करू. ठीक आहे. बघा, छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये, ठीक आहे, ठीक आहे, झालं. जिल्ह्यांची संख्या झाली, पण तालुक्यांची बघतोय ना. हा, येस, तालुक्यांची संख्या बघा. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 76 तालुके आहेत. किती तालुके आहेत रे? 76 तालुक्यात. सर्वात जास्त तालुके संभाजीनगर विभागामध्ये आहेत, छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये. आणि जिल्हे किती रे? 8 जिल्हे. ठीक आहे, 8 जिल्हे. आलं लक्षात? नागपूर विभागामध्ये 64 तालुके आणि जिल्हे किती रे? 6 जिल्हे. ओके. त्याच्यानंतर पुणे विभागामध्ये 58 तालुके, बरोबर आहे, 58 तालुके. तर जिल्हे किती रे? 5 जिल्हे. लक्षात आलं तुम्हाला? ओके. त्याच्यानंतर अमरावती विभागामध्ये 56 तालुके, 56, आणि त्याच्यामध्ये विचार केला तर जिल्हे किती रे? 5 जिल्हे. आलं लक्षात? नाशिक विभागामध्ये 54 तालुके, तर जिल्हे किती? 5 जिल्हे.
आलं लक्षात. आणि कोकण विभागामध्ये आपण विचार केला तर 47 तालुके आणि 7 जिल्हे. म्हणजे हे संख्येनुसार क्रम विचारेल तुम्हाला. तालुक्यांचा, महाराष्ट्रातील तालुक्यांच्या संख्येनुसार क्रम लावा. पहिला छत्रपती संभाजीनगर विभाग, दुसरा नागपूर विभाग, तिसरा पुणे, मग अमरावती, मग नाशिक आणि मग तुमचा कोकण. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर आणि तर तुमचे मार्क्स फिक्स होतील. आलं लक्षात. पुढे जायचं आपल्याला आता. क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रशासकीय विभाग. ठीक आहे. हा बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने मी मगाशी सांगितलं ना तुम्हाला, ना, उ, ना, के, ले. म्हणजे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभाग, ना म्हणजे नाशिक विभाग, उ म्हणजे पुणे विभाग, ना म्हणजे नागपूर विभाग, म्हणजे अमरावती विभाग आणि को म्हणजे केले म्हणजे कोकण विभाग. आलं लक्षात. म्हणजे हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील ट्रिक्स नुसार. ओके. त्याच्यानंतर पुढे जायचं आपल्याला. बघा, विभागानुसार लोकसंख्या चा क्रम लावा. 2011 ची लोकसंख्या. आता बघा, लोकसंख्येची गणना आता सुरू होणार आहे. आता प्रश्न ते कधी येतील ते आता माहिती नाही. कधी लोकसंख्या त्याची गणना कधी होते ते अजूनही आता आपल्याला तेवढी माहिती नाही आहे. पण आपल्याला 2011 ची माहिती आपल्याला गोळा करून ठेवलेली आहे. मग त्याच्यावरच आयोग वारंवार प्रश्न विचारतंय. मग ते आपल्याला काय करायचंय, त्याचं पाठांतर करायचंय आणि पाठांतर करून आपल्याला परीक्षेमध्ये सोडवायचंय. काय म्हणते बघा, कोकण विभाग. आता कोकण विभागानुसार लोकसंख्यांचा क्रम 2011 नुसार सर्वात जास्त लोकसंख्या कुठे आहे रे? कोकण मध्ये आहे. ठीक आहे. आणि कोकण मध्ये कुठे? ठाणे. कारण की 2014ला हा पालघर वेगळा झाला ना, बरोबर आहे. पण आपल्याला 2011 ची जनगणना विचारली जातं. आता सध्या स्थितीला विचारला सर्वाधिक लोकसंख्या कुठली, तर पुणे. आता कुठे आहे? पुण्यामध्ये. पुण्यामध्ये जायचं, पुण्यामध्ये अभ्यास करतात पोरं. पण तुम्हाला आता कुठेही जाण्याची गरज नाही, घरीच अभ्यास करायचं. एमपीएससी तुमच्या सोबत आहे. आलं लक्षात. तर आपल्याला बघायचं आहे पुणे विभाग. ठीक आहे. कोकण, मग त्याच्यानंतर पुणे, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभाग, त्याच्यानंतर नाशिक विभाग, त्याच्यानंतर नागपूर विभाग आणि त्याच्यानंतर अमरावती विभाग. म्हणजे सर्वात जास्त लोकसंख्या आपल्याला कोकण विभागामध्ये दिसते. किती आहे? 2.86 कोटी लोकसंख्या कोकण विभागामध्ये. आलं लक्षात. त्याच्यानंतर पुणे विभाग 2.34 कोटी, छत्रपती संभाजीनगर 1.87 कोटी, आणि नाशिक विभागामध्ये 1.85 कोटी, नागपूर विभागामध्ये 1.17 कोटी आणि अमरावती विभागामध्ये 1.12 कोटी. हे सगळं तुम्हाला बघायचं आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके, लक्षात आलं का? चला पुढे. ठीक आहे. बघा, मी तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं स्थान विस्तार सीमाचं पण सांगून देतो, कारण की तुम्हाला त्यावरही सुद्धा प्रश्न विचारले जातात. आता स्थान विस्तार सीमामध्ये काय आहे मित्रांनो? बघा, हा महाराष्ट्राचा नकाशा आहे. या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये आपण विचार केला, कुठे गेला? येस, महाराष्ट्राचा नकाशा. आता महाराष्ट्राच्या नकाशामध्ये आपण विचार केला मित्रांनो, तर बघा, या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये बघा, ही जी आडवी रेषा दिसतंय आणि ही उभी रेषा दिसतंय. बघा, आता तुम्हाला लहान मुलांसारखं शिकवावं लागतंय. बघा, ही आडवी रेषा आणि ही उभी रेषा. आडवी रेषा, उभी रेषा. आलं लक्षात. आता बघा, ही जी आडवी रेषा दिसते, ती आडवी रेषेला काय म्हणतात? रेखांश म्हणजे रेखावृत्त. आलं लक्षात. म्हणजे हे आडवी रेषा रेखांश आहे आणि रेखांश काय आहे? पूर्व पश्चिमी. म्हणजे हे काय आहे रे? आडवी रेषा हे पूर्वेकडून पश्चिमेकडे गेलेली आहे किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे गेलेली आहे. समजलं तुम्हाला? आणि या आडवी रेषेला आपण काय म्हणतो? रेखांश म्हणतो. समजलं का तुम्हाला? लक्षात घ्या. समजला का तुले? अखिल मास्तर म्हणतात मले. ठीक आहे, लक्षात ठेवायचं इथं. ओके, तर हे तुमचं आडवी रेषा, हे आडवी रेषा रेखांश, पूर्व पश्चिम लांबी. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी, महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी. बघा, हे पूर्व, हे पश्चिम आणि हे पूर्व. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. हे पश्चिम, हे पूर्व, हा पूर्वकडची बाजू, हे पश्चिमेकडची बाजू. समजलं तुम्हाला? आता हे उत्तर दक्षिण, हे उत्तर आणि हे दक्षिण.
लक्षात घ्या, ही जी उभी रेषा आहे हे उत्तर दक्षिण आहे, ही जी आडवी रेषा आहे हे पूर्व पश्चिम आहे. आडवी रेषेला रेखांश म्हणतात आणि उभी रेषेला म्हणजे उत्तर दक्षिण म्हणजे अक्षांश. समजलं? जी आडवी रेषा आहे ह्या आडवी रेषा हे आहे पश्चिम पूर्व किंवा पूर्व पश्चिम, आणि जी ही उभी रेषा आहे हे उत्तर दक्षिण किंवा दक्षिण उत्तर. हे उभी रेषेला अक्षांश आपण म्हणूया आणि जी आडवी रेषा दिसते ते रेखांश म्हणूया. आलं लक्षात? इथपर्यंत समजलं? आता बघा आता इथे काय म्हटलेलं आहे बघा, तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये हा महाराष्ट्राचा नकाशा, ह्या नकाशाची उत्तर दक्षिण लांबी काय आहे? महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी हे बघा, हे उभी रेषा उत्तर दक्षिण लांबी आणि हे आडवी रेषा पूर्व पश्चिम लांबी. आता महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी किती आहे रे? तर 700 किलोमीटर. लक्षात ठेवायचं, 700 किलोमीटर चौरस. 700 किलोमीटर चौरस एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी 700 किलोमीटर. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी, ठीक आहे, हे उत्तर ते दक्षिण लांबी 700. तर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? 800 किलोमीटर. काय आहे? पूर्व ते पश्चिम. आलं लक्षात? हे पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर, हे उत्तर दक्षिण लांबी 700 किलोमीटर. समजलं तुम्हाला? हा. त्याच्यानंतर बघा, हे इथं हा जो भाग दिसतोय हे आहे सह्याद्री पर्वत. ठीक आहे, हा जो भाग दिसतोय ना हा सह्याद्री पर्वताचा भाग आहे. लक्षात आलं का? हा सह्याद्री पर्वताचा भाग. आता लक्षात घ्या, हे सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेला म्हणजे बघा सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेला कोकण आहे. बघा कोकण, हा भाग कोकणातला आहे. लक्षात आलं का? हे सह्याद्री पर्वत आणि पर्वताचा पश्चिमेकडचा भाग म्हणजे कोकण आहे. आता हे कोकण आहे, तर मग हे कोकणामध्ये आपण विचार केला तर कोकणामध्ये इथं काय आहे रे? कोकण किनारपट्टी आहे, आणि कोकण किनारपट्टीला लागून काय रे? इथं सागर किनारा आहे, आणि इथं या साईडला अरबी समुद्र आहे. हे लक्षात घ्या, हे अरबी समुद्राला लागून असलेला सागर किनाराला अगदी लागून असलेली कोकण किनारपट्टी. आता बघा तुम्हाला सांगतो, आता हे कोकण किनारपट्टी आहे, ठीक आहे, हा सागर किनारा आहे, हे कोकण किनारपट्टी आहे. तर सागर किनाराची लांबी किती महाराष्ट्रात? तर सागर किनाराची लांबी आहे 720 चौरस किलोमीटर. लक्षात ठेवा, 720 चौरस किलोमीटर. तर कोकण किनारपट्टी, ही जी कोकण किनारपट्टी आहे, या कोकण किनारपट्टीची लांबी किती? तर ही कोकण किनारपट्टीची लांबी आहे 560 किंवा 540 चौरस किलोमीटर. हे लक्षात ठेवायचं. ओके, 560 किंवा 540 चौरस किलोमीटर. हे काय झालं? हे कोकण किनारपट्टी. 720 सागर किनारा. आलं लक्षात? महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी 700 किलोमीटर, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर. आलं लक्षात? आता आपल्याला बघायचं आहे, हा जो सह्याद्री पर्वत दिसतंय हे सह्याद्री पर्वत, ठीक आहे, हे सह्याद्री पर्वत दिसतंय, हे सह्याद्री पर्वत. ह्या सह्याद्री पर्वताचा हा जो भाग आहे पूर्वेकडचा भाग, सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडच्या भागाला महाराष्ट्र पठार म्हणतो आपण. महाराष्ट्र पठार. लक्षात आलं? सह्याद्रीच्या पूर्वेकडच्या भागाला महाराष्ट्र पठार म्हणतात. आणि या महाराष्ट्र पठाराची लांबी किती विचारला आयोगाने? तर ते आहेत 750 चौरस किलोमीटर. लक्षात आलं? कळालं? सिंपल समजलं? काय म्हटले? सगळं समजून सांगितलं. चला आपण हे सगळं जे सांगितलं ते रिपीट करून घेऊ एकदा. सिंपल बघा उत्तर ते दक्षिण लांबी किती? 700 किलोमीटर. ठीक आहे, पूर्व ते पश्चिम लांबी 800 किलोमीटर. ठीक आहे, त्याच्यानंतर कोकण किनारपट्टी 560 किंवा 540 किलोमीटर. ओके, त्याच्यानंतर सागर किनारा
720 किलोमीटर. समजला. त्याच्यानंतर तुमचा महाराष्ट्र पठार. महाराष्ट्र पठाराची लांबी 750 किलोमीटर. आलं लक्षात. हे सगळं पाठांतर करून घ्यायचं. हे सगळं पाठांतर. उत्तर दक्षिण लांबी 700, पूर्व पश्चिम लांबी 800, कोकण किनारपट्टी 560 किंवा 540, सागर किनारा 720, महाराष्ट्र पठार 750. हे संपूर्ण गोष्टी तुम्हाला काय करायचंय, लक्षात ठेवायच्या आहेत. ओके. आता थोडक्यात अजून एक गोष्ट सांगतो. ह्या संपूर्ण महाराष्ट्राचा, या संपूर्ण महाराष्ट्राचं जे क्षेत्रफळ आहे, आपण क्षेत्रफळ, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे, 3,07,713 चौरस किलोमीटर. लक्षात ठेवायचं. किती क्षेत्रफळ, 3,07,713, 30713 लक्षात ठेवायचं. ओके. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण थोडंसं सीमांकन बघून घेऊया की कोणत्या बाजूला काय आहे. बघा थोडक्यात तुम्हाला हे सांगतो. हे बघा, हे तुम्हाला दिशा सांगत आहे. दिशा बघा, हे दिशा. आता हे दिशा आहे. हे दिशा कसं बघायचं बघा. हे आहे उत्तर, हे आहे दक्षिण, कळालं. हे आहे पश्चिम. ओके. आणि हे आहे पूर्व. ओके. समजलं. उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम. आलं लक्षात. त्याच्यानंतर ही जी दिशा आहे ही आहे वायव्य. ठीक आहे. ही आहे अग्नेय. ठीक आहे. हे वायव्य, हे अग्नेय. त्याच्यानंतर हे ईशान्य, हे ईशान्य, आणि हे नैऋत्य. समजलं, कळालं. हे पाठांतर करून घ्यायचंय. कोरा मॅप असेल ना तुमच्याकडे किंवा कोरा कागद असेल ना, त्याच्यावर काय करायचे, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम, है ना, वायव्य अग्नेय, आणि त्याच्यानंतर तुमचा ईशान्य नैऋत्य. असं कंटिन्यू तुम्ही लिहून काढा. म्हणजे पाठांतर राहत नाही ना, मग लिहून काढायचं. ज्या गोष्टी पाठांतर राहत नाही ते लिहून काढायचं. आलं लक्षात. हा, कळालं का. एवढं समजलं तुम्हाला. आता पुढे बघा काय करायचं आता, की हे जे आपल्याला महाराष्ट्र दिसतंय, या महाराष्ट्राला लागून असलेली राज्य सुद्धा आहेत. मग ते राज्य कोणते कोणते असतील. आपण जातो छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, आपण जातो की नाही. आपण तिकडे गुजरातलाही जातो. आलं लक्षात. तर आपण काय करायचं ना, इथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ते कोणते कोणते राज्य आहेत आणि कोणत्या दिशेला आहेत. राज्य आहेत तर आहेत, पण कोणत्या दिशेला आहेत हे सुद्धा आपल्याला लक्षात पाहिजे. म्हणजे त्यानुसार आपल्याला त्या प्रश्नांचे लेवल कळेल. मग आयोग याच्यावर सुद्धा प्रश्न विचारतं. लक्षात ठेवा, आयोग काही विचारतं, आयोग गुगली मारतं. आपल्याला त्या गुगलीला बरोबर हँडल करता आलं पाहिजे. बॅकफुटला आलंय की आपल्या फ्रंटला आलंय, सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर करता आल्या पाहिजे. तेच बघा इथं काय रे, हे उत्तर दक्षिण लांबी आता तुम्हाला सांगितलं. तर इथं हे उत्तरेला, महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश आहे. कोणता राज्य आहे, मध्य प्रदेश आहे. आलं लक्षात. तर महाराष्ट्राच्या दक्षिणेला कर्नाटक आहे. तर महाराष्ट्राच्या अति दक्षिणेला गोवा आहे. ठीक आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेला छत्तीसगड आहे. ओके. महाराष्ट्राच्या पश्चिमेला इथं अरबी समुद्र आहे. ओके. महाराष्ट्राच्या वायव्येला, हा वायव्य भाग, इथं आहे गुजरात. ठीक आहे. महाराष्ट्राच्या आग्नेयेला, ठीक आहे, महाराष्ट्राच्या आग्नेयेला तेलंगणा. संपला विषय. एवढंच. एवढे आपल्याला राज्य आपल्या महाराष्ट्राला लागून आहे, हे लक्षात ठेवायचं. बघा, गुजरात, वायव्येला उत्तरेला मध्य प्रदेश, दक्षिणेला कर्नाटक, अतिदक्षिणेला गोवा, वायव्येला गुजरात, आग्नेयेला तेलंगणा, आणि पूर्वेला छत्तीसगड, आणि पश्चिमेला अरबी समुद्र. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं, तर यासाठी तुम्ही मॅप काढून घ्या आधी, आणि मॅपवर ते लिहून काढा. मी जसं सांगतो ना, हे जसं लिहिलंय ते लिहून काढायचं पुन्हा पुन्हा, तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी समजतील. आता बघा, हे जे राज्य मी तुम्हाला सांगितले, या राज्यामध्ये आपण बघितलं तर किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे ते सुद्धा विचारलं जाईल. तर मध्य प्रदेश राज्याला 8 जिल्ह्यांची सीमा लागून आहे. किती? 8 जिल्हे. नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, असे 8 जिल्ह्यांची सीमा लागून आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा, हा बघा, हा नंदुरबार, हा धुळे, ठीक आहे, हा जळगाव, ठीक आहे, हा बुलढाणा,
हे बघा अमरावती, ओके, त्याच्यानंतर हे बघा नागपूर, हे बघा भंडारा आणि हे बघा गोंदिया. असे तुम्हाला 8 जिल्ह्यांची सीमा लागून असलेला मध्य प्रदेश दिसतो, जो महाराष्ट्राच्या जिल्ह्याला लागून आहे. आलं लक्षात. आता आपण बघितलं तर छत्तीसगड हा पूर्वेला आहे. मग पूर्वेला छत्तीसगड मध्ये 2च जिल्हे, एक गडचिरोली आणि एक गोंदिया. बघा बरं, बघा हा गोंदिया आणि एक गडचिरोली. आलं लक्षात. हे 2 जिल्हे आले की नाही. हा, त्याच्यानंतर आपण बघितलं गुजरात. आता हा वायव्येला आहे. वायव्येला असल्यामुळे आपल्याला किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे? इथं 4 जिल्ह्यांची. छत्तीसगडला 2 जिल्ह्यांची. आता हे 4 जिल्हे कोणते कोणते असतील? बघा, पालघर असेल, नाशिक असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, असे 4 जिल्ह्यांची सीमा लागून आहे. आता हे 4 जिल्हे बघा बरं, बघा हे नंदुरबार, हे बघा धुळे, त्याचे बघा नाशिक, हा बघा पालघर आहे 4 जिल्हे. असे 4 जिल्ह्यांची सीमा लागून आहे. या गोष्टी तुम्हाला काय करावं लागतील? मॅपद्वारे काढावे लागतील, तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी समजतील. आता बघा कर्नाटक, तेलंगणा राज्य. आता हा आग्नेयला आहे. हा आग्नेयला असल्यामुळे किती जिल्हे आहेत? 4 जिल्हे. हा ना, 4 जिल्ह्यांची सीमा लागून आहे तेलंगणाला. कोणते कोणते असतील ते? गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, नांदेड असेल आणि यवतमाळ असेल, असे 4 जिल्ह्यांची सीमा लागून आहे. मग ते 4 जिल्हे कोणते कोणते? बघा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड. संपला विषय. असं लक्षात ठेवायचं. ओके, त्याच्यानंतर कर्नाटक. आता कर्नाटक राज्याला 7 जिल्ह्यांची सीमा लागून आहे. प्रश्न विचारलाय 7 जिल्हे. मग ते असतील नांदेड असेल, ठीक आहे, लातूर असेल, धाराशिव असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, सिंधुदुर्ग असेल. संपला विषय. बघा आता तुम्हाला सांगतो मी. हे बघा नांदेड असेल, ठीक आहे, लातूर असेल, हा बघा धाराशिव, ठीक आहे, हे सोलापूर, ठीक आहे, हे बघा सांगली, हे बघा कोल्हापूर आणि हे सिंधुदुर्ग आहे. 7 जिल्ह्यांची सीमा लक्षात ठेवायचं. आणि एकमेव असा जिल्हा राज्य आहे गोवा, त्याला एकच जिल्ह्याची सीमा लागून आहे. तो जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा. हा बघा एकच जिल्ह्याची सीमा लागून आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची 1 जिल्ह्यांची सीमा. कर्नाटकला 7 जिल्ह्यांची. लक्षात आलं मी काय म्हटलं? मध्य प्रदेश राज्याला 8 जिल्ह्यांची सीमा, ठीक आहे, 8 जिल्ह्यांची. कर्नाटकला 7 जिल्ह्यांची, छत्तीसगडला 2 जिल्ह्यांची, गुजरातला 4 जिल्ह्यांची आणि गोव्याला 1 जिल्ह्यांची. असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. समजलं? हे तुम्ही संपूर्ण हे लक्षात ठेवू शकता. ओके, चला आता पुढे जाऊया. सर्वाधिक आणि सर्वात कमी. आता क्षेत्रफळ बघूया. ठीक आहे, क्षेत्रफळ बघूया. याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातात. तर छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग, ठीक आहे, छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग. छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये सर्वात मोठा क्षेत्रफळाने असलेला जिल्हा कोणता? आपण मगाशी शिकलं ना, आधी आपण काय शिकलं? प्रशासकीय विभाग. सर्वात मोठा प्रशासकीय विभाग संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग. त्याच्यानंतर नाशिक विभाग, त्याच्यानंतर पुणे विभाग, त्याच्यानंतर नागपूर विभाग, त्याच्यानंतर अमरावती, त्याच्यानंतर कोकण. असे 6 विभाग बघितले. तर तेच इथं आपले 6 विभाग आणि त्या विभागात असलेले क्षेत्रफळाने मोठे किंवा लहान असलेले जिल्हे आपण बघतो आहे. मग ते जिल्हे कोणते कोणते बघा रे. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये बीड जिल्हा आहे. हा सर्वात क्षेत्रफळाने मोठा असलेला जिल्हा आहे. तर हिंगोली जिल्हा क्षेत्रफळाने सर्वात लहान असलेला जिल्हा आहे. लक्षात आलं का? लहान असलेला जिल्हा म्हणजे हा बघा 10,000 पेक्षा अधिक क्षेत्रफळ असणारे जिल्हे हे इथं दिले आहेत. बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. पण हे लक्षात ठेवायचं, सर्वाधिक क्षेत्रफळाने असलेला मोठा जिल्हा बीड, तर सर्वात कमी हिंगोली. आलं लक्षात क्षेत्रफळाने. त्याच्यानंतर बघा नाशिक प्रशासकीय विभाग. नाशिक प्रशासकीय विभागामध्ये सर्वात मोठा जिल्हा आहे तो आहे अहिल्यानगर. अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर हा सर्वात मोठा आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर सर्वात लहान हा नंदुरबार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, हे तुम्ही वाचन करून घ्या. ठीक आहे, 10,000 पेक्षा अधिक क्षेत्रफळाने असलेले जिल्हे हे वाचन करून घ्या. ओके, त्याच्यानंतर पुढे, त्याच्यानंतर बघा पुणे प्रशासकीय विभाग. पुणे प्रशासकीय विभागामध्ये सर्वात मोठा जिल्हा पुणे क्षेत्रफळाने, तर सर्वात लहान कोल्हापूर. कोणता आहे? कोल्हापूर. लक्षात ठेवायचं. नागपूर प्रशासकीय विभागामध्ये सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळाने गडचिरोली, तर सर्वात लहान आहे भंडारा जिल्हा. लक्षात ठेवायचं. ओके, कोणता जिल्हा? भंडारा जिल्हा. सर्वात लहान क्षेत्रफळाने आणि सर्वात मोठा क्षेत्रफळाने. त्याच्यानंतर अमरावती प्रशासकीय विभागामध्ये यवतमाळ जिल्हा हा सर्वात मोठा जिल्हा आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. क्षेत्रफळाने अमरावती विभागाच्या, तर सर्वात लहान जिल्हा हा वाशिम जिल्हा आपल्याला सांगता येतं. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलं कोकण प्रशासकीय विभाग. आता कोकण प्रशासकीय विभागामध्ये सर्वात मोठा हा रत्नागिरी आहे. कोणता आहे? रत्नागिरी आहे. तर सर्वात लहान हा मुंबई शहर आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मुंबई शहर मध्ये एकही असा जिल्हा नाही आहे.
हा ना, एकही असे जिल्हे नाही आहेत जे 10,000 पेक्षा अधिक क्षेत्रफळ त्यांचा असेल, हे आपल्याला इथे सांगता येतं. ओके, पुढे जायचं आपल्याला आता. ठीक आहे, आता बघा इथं काय म्हणते, क्षेत्रफळानुसार क्रम म्हणते. आता काय म्हणते, महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळाचे जिल्हे विचारताय प्रश्न विचारते, याची ट्रिक्स आहे तुम्हाला सांगतो बघा. प ना सो ग अपना सॉन्ग. किसका सॉन्ग? अपना, मेरे खुद का सॉन्ग है, खुद का सॉन्ग, अपना सॉन्ग. अपना सॉन्ग म्हणजे अहमदनगर जिल्हा, म्हणजे अहिल्यानगर जिल्हा. प म्हणजे पुणे जिल्हा. ना म्हणजे नाशिक जिल्हा. ठीक आहे, आलं लक्षात. आणि सो म्हणजे सोलापूर जिल्हा. आणि ग म्हणजे गडचिरोली जिल्हा. म्हणजे आपल्याला काय म्हणते, अपना सॉन्ग. अपना सॉन्ग, किसका सॉन्ग? मेरा सॉन्ग. अपना सॉन्ग, अपना सॉन्ग म्हणजे अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर, पुणे, नाशिक, सोलापूर, गडचिरोली. आलं लक्षात, आलं समजलं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहे. म्हणजे अशानुसार तुम्ही अभ्यास केले तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. 1 मार्क 2 मार्क फिक्स करून घ्या लेक्चर मधून, 2 मार्क फिक्स करून घ्या, होऊ शकते जास्त येतील. आलं लक्षात. चला पुढे बघा, महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळाचे जिल्हे. आता आपण काय बघितलं होतं, सर्वाधिक क्षेत्रफळाचे असलेले जिल्हे. आता सर्वात कमी, आता कमी मध्ये कोण आहे? मुंबई शहर, मुंबई उपनगर, भंडारा, ठाणे, हिंगोली, असं अमक ढमक. हा ना, अमक ढमक नाही, हेच विचारतील, हेच करावं लागणार आहे तुम्हाला. लक्षात ठेवा, काय? मुंबई शहर, मुंबई उपनगर, भंडारा, ठाणे, हिंगोली. हे सर्वात लहान क्षेत्रफळाने असलेली जिल्हे आहेत. लक्षात, हे लक्षात ठेवायचंय तुम्हाला. ओके, चला पुढे. महाराष्ट्राची सरहद आपण मगाशी बघितलं वाटते. महाराष्ट्राची सरहद बघा, हे बघितलं ना, उत्तरेस दक्षिणेस गोवा बघितलं ना मगाशीच ना. हे बघून घ्याल, मी तर शिकवलं तुम्हाला, ते मॅपद्वारे शिकवलं तुम्हाला. ठीक आहे, मध्य प्रदेशला हे 8 जिल्हे, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ठीक आहे, असे 8 जिल्हे. ओके, दक्षिणेस कर्नाटकला 7 जिल्हे, 1 2 3 4 5 6 7 जिल्हे. ओके, गोव्याला एकच जिल्हा सांगितलं होतं, बरोबर आहे, ॲज इट इज तसंच. बघून घ्या, हे पॉज करून हे बघून घ्या ना, पॉज करून घ्या हे आणि बघून घ्या. ओके, हा चला. जिल्हा व त्या जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या, हे महत्वाचं आहे, यावर प्रश्न आयोग विचारते. 16 जिल्हे म्हणजे काय? 16 जिल्हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, 16 तालुके कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत. ठीक आहे, 16 तालुके हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? नांदेड आणि यवतमाळ मध्ये सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे आहेत. नांदेड आणि यवतमाळ. किती तालुके आहेत? 16 तालुके. काय 16 सर? काय 16? तालुके 16, दुसरं नका सोडू काही. ठीक आहे, तालुके 16, समजलं. हा, तर नांदेड आणि यवतमाळ. 15 तालुके असणारे जिल्हे कोणते? रायगड, जळगाव, नाशिक, चंद्रपूर. हे असे 4 जिल्हे आहेत जे 15 तालुके असणारे जिल्हे आहेत. याची ट्रिक्स आहे ना बघा, 16 तालुक्याची ये ना, यवतमाळ आणि नांदेड. ठीक आहे, याची पण ट्रिक्स आहे. नाराजच करू शकता, नाराजच. हा ना म्हणजे नाशिक, रा म्हणजे हा ना रायगड. ठीक आहे, ज म्हणजे जळगाव आणि च म्हणजे चंद्रपूर, नाराजच. ओके, हे ट्रिक्स आहे, लिहून घ्या, नाराजच. ओके, नाराजच. त्याच्यानंतर 14 तालुके असणारे जिल्हे. ठीक आहे, नागपूर. ठीक आहे, नागपूर असेल, नगर असेल. ठीक आहे, नागपूर असेल, नगर असेल, अमरावती असेल, पुणे असेल. ठीक आहे, असे 4 जिल्हे आहेत ज्यामध्ये 15 तालुके आहेत. ठीक आहे, 14 तालुके आहेत. 13 तालुके असणारे जिल्हा कोणता आहे? एकमेव जिल्हा आहे, बुलढाणा जिल्हा. फक्त याच जिल्ह्यात 13 तालुके आहेत. लक्षात ठेवायचं, आयोगाचा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. पोलीस भरतीला, एमपीएससी ला, सरळ सेवेला सरळ हिट मारणार प्रश्न. ठीक आहे, डायरेक्ट असं गुगली हिट मारेल प्रश्न, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर 12 तालुके कोल्हापूर आणि गडचिरोली. 11 तालुके सातारा, सोलापूर आणि बीड मध्ये आहेत. 10 तालुके लातूर आणि सांगलीमध्ये आहेत. हे लक्षात ठेवायचं. लातूर, सांगली अजून आहेत. लातूर, सांगली. ओके, त्याच्यानंतर 9 तालुके छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, परभणी. ठीक आहे,
याच्यामध्ये आहेत अवपर. ठीक आहे, हा अवपर एक तुम्ही लक्षात ठेवू शकता. अव म्हणजे औरंगाबाद प्रशासकीय विभाग, सॉरी औरंगाबाद जिल्हा, रत्नागिरी आणि परभणी जिल्हा. ठीक आहे, रत्नागिरी परभणी अवपर असा ट्रिक्स आहे. हे ट्रिक्स आहे हा, हे लक्षात ठेवू शकता. 8 तालुके असणारे जिल्हे सिंधुदुर्ग, पालघर, जालना, धाराशिव, वर्धा, गोंदिया हे तुमचे जिल्हे आहेत. हे पाठांतरच करावे लागतात. ठीक आहे, तुमच्याकडे ट्रिक्स असेल तर ते ऍड करू शकता. 7 तालुके ठाणे, अकोला, भंडारा. ठीक आहे, 6 तालुके नंदुरबार आणि वाशिम मध्ये आहेत. ओके, 6 तालुके नंदुरबार आणि वाशिम मध्ये आहेत. आणि 5 तालुके असणारा जिल्हा हिंगोली जिल्हा. फक्त याच जिल्ह्यात किती आहेत? 5 तालुके आहेत. मला लक्षात ठेवायचं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये 5 तालुके? हिंगोली जिल्ह्यामध्ये. अजून एक तुम्हाला सांगितलं होतं 13 तालुके असणारा जिल्हा बुलढाणा जिल्हा. आलं लक्षात? हा, त्याच्यानंतर 4 तालुके धुळे. ठीक आहे, मुंबई शहर, मुंबई उपनगर वगळता सर्वात कमी तालुके असणारा जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा. म्हणजे 4 तालुके एकच जिल्ह्यात आहेत, तो जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आलं लक्षात? त्यानंतर 3 तालुके मुंबई उपनगर मध्ये आहेत आणि 0 तालुके मुंबई शहर. यामध्ये संपूर्ण शहरी भाग आहे, त्यामुळे इथं काही तालुका नाही, एकही तालुका नाही. ओके, लक्षात आलं? चला पुढे. तालुके, हे तालुके आहेत पूर्ण, हे तुम्हाला वाचन करून घ्यायचे, त्याची स्क्रीनशॉट काढून घ्यायची. ठीक आहे, म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत ते बघून घ्या, पालघरमध्ये बघून घ्या. ठीक आहे, रायगडमध्ये बघून घ्या हे संपूर्ण, रत्नागिरीमध्ये हे संपूर्ण दिले आहेत बघून घ्या. ठीक आहे, सिंधुदुर्ग मध्ये हे संपूर्ण दिलेले आहेत बघून घ्या, आणि मुंबई उपनगरमध्ये संपूर्ण दिलेले आहेत ते बघून घ्या. ओके, त्याच्यानंतर बघा, हा धुळ्यामध्ये बघून घ्या. ठीक आहे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर हे संपूर्ण हे तुम्हाला वाचन करून घ्यायचे आहेत. कोणते तालुके कोणत्या कोणत्या जिल्ह्यात आहेत हे इम्पॉर्टंट आहे, हे विचारता आयोग, हे लक्षात घ्या. एमपीएससी ला विचारलेत प्रश्न. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा काही महत्वाचे तालुके लक्षात ठेवा. ठीक आहे, जसं गडचिरोली जिल्ह्यामध्ये हे थोडंसं लक्षात ठेवा, याच्यावर आयोगाचे प्रश्न असतात. ठीक आहे, हे बघा गडचिरोली जिल्ह्यामध्ये आरमोरी, अहेरी, सिरोंचा, मुलचेरा, धानोरा, कोरची, चामोर्शी, एटापल्ली, वडसा हे गडचिरोली जिल्ह्यात असलेले तालुके आहेत. चंद्रपूरमध्ये राजुरा, बल्लारपूर, बरोडा, भद्रवती, सिंदेवाई, जिवती, चिमूर, गोंडपिपरी, मूल, ब्रह्मपुरी हे सर्व तालुके. नागपूरमध्ये हिंगणा, मोदा, कामठी, रामटेक, भिवापूर, सावनेर, है ना, रामटेकला म्हणजे भिवापूर म्हणूनच सावनेरला म्हणतात, आणि काटोल. त्याच्यानंतर भंडारामध्ये आपण बघितलं तुमसर, लाखांदूर, पवनी, लाखनी, मुवाडी. ठीक आहे, आणि साकोली. ठीक आहे, त्याच्यानंतर गोंदियामध्ये देवरी, अर्जुनी, मोरगाव, सळक अर्जुनी, सालेकसा आणि गोरेगाव. वर्ध्यामध्ये आर्वी, हिंगणघाट, समुद्रपूर, देवडी, कारंजा, आष्टी. ओके, यवतमाळमध्ये उमरखेड, आर्णी, पुसद, बनी, नेर, राडेगाव. ओके, बुलढाण्यामध्ये सुद्धा संग्रामपूर, मेहकर, नंदुरा, शेगाव, लोणार, सिंदखेड राजा, चिखली आणि मलकापूर. वाशिम मध्ये कारंजा, सिरोड आणि मानोरा. ठीक आहे, कारंजा, रिसोड आणि मानोरा. ओके, त्याच्यानंतर हे वाचन करून घ्या पूर्ण, हे विचारेल तुम्हाला, इम्पॉर्टंट आहेत. अमरावती, अकोला, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव हे संपूर्ण तुम्हाला पाठांतर करायचे, बघायचे आहेत. आलं लक्षात? हे तुम्ही बघून घ्या ना, त्याची स्क्रीनशॉट काढायचं. बघा स्क्रीनशॉट काढून घ्या, मी साईडला होतो. ठीक आहे, चालेल. आता बघा पुढं तालुके लक्षात ठेवाच. काही तालुके आहेत हे सारखेच आहेत, काही काही जिल्ह्यामध्ये सारखे तालुके नावाचे असतात. तर ते सारखे नावाचे तालुके बघा काय आहे. सारखे नावाचे तालुके कुठे गेला? हा, हेच होतं ना. हा, ठीक. बघा काय समान नाव असणारे तालुके. कर्जत तालुका हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये पण आहे आणि रायगड जिल्ह्यामध्ये पण आहे. अहिल्यानगर मध्ये पण आहे आणि रायगड मध्ये पण आहे. ठीक आहे, या 2 जिल्ह्यामध्ये कर्जत आहे. ठीक आहे, खेड तालुका हा रत्नागिरीमध्ये पण आहे आणि पुण्यामध्ये पण आहे. रत्नागिरी आणि पुण्यामध्ये पण आहे. कोणता? खेड तालुका. त्याच्यानंतर शिरूर तालुका बीड मध्ये पण आहे आणि पुण्यामध्ये पण आहे. कारंजा तालुका वर्ध्यामध्ये पण आहे आणि वाशिम मध्ये पण आहे. ओके, मालेगाव तालुका नाशिक मध्ये पण आहे आणि वाशिम मध्ये पण आहे. लक्षात ठेवायचं. नांदगाव तालुका नाशिक मध्ये पण आहे आणि अमरावती मध्ये पण आहे. कळंब तालुका धाराशिव मध्ये पण आहे आणि यवतमाळ मध्ये पण आहे. बार्शी तालुका सोलापूर मध्ये पण आहे आणि अकोल्यामध्ये पण आहे.
ओके, सेलू तालुका वर्ध्यामध्ये पण आहे आणि परभणीमध्ये पण आहे. हे समान नाव असणारे तालुके आहेत, कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ते तालुक्यांची इथे यादी आहे, हे बघून घ्याल. ओके, गोंधळात टाकणारे काही तालुके आहेत. गोंधळात टाकणारे म्हणजे काय की समान नाव, ठीक आहे, समान नाव आहे, मग ते कुठे कुठे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. ओके, तर बघा तुम्ही काय म्हणते, गंगापूर तालुका हा छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे, तर गंगाखेड तालुका हा परभणीमध्ये आहे थोडस आहे ना थोडस. हा, शिरूर अनंतपाळ लातूर मध्ये पण आहे आणि शिरूर पुणे आणि बीड मध्ये पण आहे. ठीक आहे, लक्षात आलं. मुदखेड हा नांदेडमध्ये आहे, तर मुखेड हा सुद्धा नांदेडमध्येच आहे. भोकर हा नांदेडमध्ये आहे, तर भोकरदन हा जालन्यामध्ये पण आहे. मोखाडा हा पालघरमध्ये आहे, तर मोताळा हा बुलढाण्यामध्ये आहे. काय नाव आहेत राजा, हा ना. सडक अर्जुनी गोंदियामध्ये आहे, तर अर्जुनी मोरगान गोंदियामध्येच आहे. देवडी वर्ध्यामध्ये आहे, तर देवडा नाशिकमध्ये आहे. हे सगळे गोंधळात टाकतात. तुम्हाला कुठे टाकतात रे, गोंधळात टाकतात. लक्षात आलं, हे थोडस बघून घ्यायचं तुम्हाला. ओके, प्रादेशिक विभाग बघा, प्रादेशिक विभाग आपण प्रशासकीय विभाग शिकले. प्रशासकीय विभाग किती, 6 प्रशासकीय विभाग. आपण आता प्रादेशिक विभाग बघूया. प्रादेशिक विभाग महाराष्ट्रात किती आहेत, 5 आहेत. आलं लक्षात. सर्वात मोठा प्रादेशिक विभाग कोणता आहे, तो आहे विदर्भ. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरला पश्चिम महाराष्ट्र, तिसऱ्या नंबरला मराठवाडा, चौथ्या नंबरला कोकण आणि 5व्या नंबरला खानदेश. बघूया आपण, चला बघू. ठीक आहे, बघा इथं बघा कुठे गेलं, हा बघा इथं प्रादेशिक विभाग, तालुके आणि जिल्हे बघा. ठीक आहे, विदर्भ त्याला वराड आपण म्हणतो, 120 तालुके आहेत, तर 11 जिल्हे आहेत. कोणते, अमरावतीचे 5 जिल्हे, नागपूरचे 6 जिल्हे, 6 आणि 5 11 जिल्हे. आलं लक्षात. हे 11 तालुके म्हणजे 11 जिल्हे विदर्भामध्ये आहेत. आलं लक्षात. आणि 120 तालुके आहेत. त्याच्यानंतर देश, देश म्हणजे काय, त्याला आपण पश्चिम, याला आपण पश्चिम महाराष्ट्र सुद्धा म्हणतो. आधी देश म्हणायचे, याला पश्चिम महाराष्ट्र म्हणतो. 87 तालुके आहेत. ठीक आहे, जिल्हे किती, 7. ठीक आहे, पुणे विभाग 5 जिल्हे आणि नाशिकचे 2 जिल्हे आपल्याला ऍड करता येतात. ठीक आहे, मराठवाड्यामध्ये 76 तालुके आहेत, 8 जिल्हे. संभाजीनगर विभागातील हे संपूर्ण 8 जिल्हे येतील. ओके, कोकणातील 47 तालुके आहेत, 7 जिल्हे आहेत. ठीक आहे, खानदेशामध्ये 25 तालुके आणि 3 जिल्हे. धुळे, जळगाव, नंदुरबार हे 3च जिल्हे आहेत. लक्षात आलं. हे संपूर्ण बघून घ्यायचं. ओके, प्रादेशिक विभाग आहेत. आता या विभाग व त्यांच्या सर्वात उत्तरेकडील व दक्षिणेकडील तालुका, यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो आणि आयोगाचा प्रश्न आहे, यावर तुम्हाला आयोगाने प्रश्न विचारलाय. आता बघा, जसा पुणे प्रशासकीय विभाग आहे, हा प्रश्न विचारलाय बघा. पुणे प्रशासकीय विभागामध्ये सर्वात उत्तरेकडचा तालुका कोणता, तर तो जुन्नर तालुका आहे पुण्यामध्ये. तर सर्वात दक्षिणेकडचा तालुका कोणता, ठीक आहे, हा उत्तरेकडचा आणि दक्षिणेकडचा. दक्षिणेकडचा तालुका चंदगड तालुका, कुठे आहे तो, कोल्हापूरमध्ये आहे. लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर नाशिक विभागामध्ये धाडगाव हा सर्वात उत्तरेकडचा तालुका, हा धाडगाव अग्राणी हा कुठे आहे, नंदुरबार मध्ये. तर सर्वात दक्षिणेकडचा तालुका कर्जत हा कुठे आहे, अहिल्यानगर मध्ये. ओके, त्याच्यानंतर कोकण विभागामध्ये सर्वात उत्तरेकडचा तालुका आहे तलासरी, पालघर मध्ये आहे. तर सर्वात दक्षिणेकडचा तालुका आहे दोंडामार्ग, कुठे आहे, सिंधुदुर्ग मध्ये आहे. ओके, नागपूर विभागामध्ये सर्वात उत्तरेकडचा तालुका आहे रामटेक, नागपूरमध्ये आहे. तर सर्वात दक्षिणेकडचा तालुका कोणता आहे, सिरंचा, कुठे आहे, गडचिरोलीमध्ये. आलं लक्षात. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये सर्वात उत्तरेकडचा तालुका सोयगाव सिल्लोड, कुठे आहे, छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये. तर उमरगा तालुका हा सर्वात दक्षिणेकडचा तालुका, कुठे आहे, धाराशिव मध्ये. त्याच्यानंतर अमरावती प्रादेशिक विभागामध्ये, ठीक आहे, किंवा प्रशासकीय विभागामध्ये चिखलदरा हा सर्वात उत्तरेकडचा तालुका आहे अमरावतीमध्ये. तर सर्वात दक्षिणेकडचा तालुका कोणता आहे, उमरखेड, यवतमाळमध्ये. हे सगळं लक्षात ठेवायचं. आलं लक्षात. हे तुम्ही लक्षात ठेवले नाही ठेवले चालेल, पण हे लक्षात ठेवायचं उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील. ओके, चला पुढे. महाराष्ट्राचे पहिले इथं दिलेले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. ठीक आहे, पहिले मुख्यमंत्री. उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे होते. राज्यपाल श्री प्रकाश होते. साक्षर जिल्हा कोणता आहे, सिंधुदुर्ग. संपूर्ण हागणदारी मुक्त जो जिल्हा आहे तो आहे सातारा जिल्हा. पहिला डिजिटल जिल्हा आपल्याला नागपूर जिल्हा आपल्याला सांगता येते. ठीक आहे, त्याच्यानंतर बघितलं तर भारतातील पहिले आधार गाव, ठीक आहे, टेंबली आहे नंदुरबार मध्ये.
आणि आदर्श डिजिटल गाव हरिसाला आहे अमरावतीमध्ये, तर कॅशलेस गाव धसई ठाणे, ठीक आहे. पुस्तकाचे गाव भिलार आहे सातारामध्ये, तर वायफाय गाव हा पाचगाव आहे, तर सौर शहर मलकापूर सातारामध्ये आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर ही माहिती तुम्हाला संपूर्ण मी इथं सांगितलेली आहे, ठीक आहे. हा, तर सगळ्या गोष्टी आपण बघितल्या, ठीक आहे. तर हे तुम्हाला इन्फॉर्मेशन आयोगाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आणि अत्यंत परीक्षाभिमुख माहिती तुम्हाला दिलेली आहे. लक्षात आलं का? अत्यंत परीक्षाभिमुख आणि अत्यंत महत्वाची माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर हे तुम्हाला जर प्रामाणिकपणे आजच्या लेक्चर मधून 2 मार्क्स हे तुमचे काय झाले, फिक्स झाले असं समजायचं. आजच्या लेक्चरतून किती मार्क्स फिक्स झाले? 2 मार्क फिक्स झालेले आहेत. ओके, 2 किंवा 3, म्हणजे तुम्हाला एमपीएससीतून इथून जर प्रश्न आला तर याच्या बाहेर प्रश्न जाण्याची शक्यता दाट कमी आहे, हे लक्षात ठेवू शकतात. ओके, आणि असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत, भूगोलाचे, अर्थशास्त्राचे, पॉलिटीचे किंवा इतिहासाचे, असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तुमचा सपोर्ट आम्हाला असेल तर आम्हालाही ऊर्जा मिळते. आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. तुमचे काहीही क्वायरीज असतील तर कमेंटमध्ये सांगा, आम्ही ते क्वायरीज संपूर्णपणे पूर्ण करूयात. आणि आपल्या एमपीएससी हब अकॅडमीला तुम्हाला जर योग्य मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही एमपीएससी हब अकॅडमीला जॉईन होऊ शकता. धन्यवाद.